नमस्कार मित्रांनो, आपलं परत एकदा मनापासून स्वागत करतो या नवीन व्लॉगवर। तर माझ्या मागचं बॅकग्राऊंड पाहून तुम्ही समजूच शकतात आज मी कुठं आलो आहे। तर आज मी आलो आहे अजिंठा लेणी पाहण्यासाठी। तर ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुल इन्फॉर्मेशन देणार आहे या अजिंठा लेणीबद्दल, इथे कसे पोहोचायचे, कुठे राहायचे आणि या लेणीबद्दल काय काय माहिती आहे, काय काय पुराण आहे, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। तर चला आज आपण पाहूया ही अजिंठा लेणी। अजिंठा लेणी ही छत्रपती संभाजीनगर पासून 96 किलोमीटर लांब आहे। तसेच पुण्यापासून ही लेणी 325 किलोमीटर लांब आहे। अजिंठा लेणी येथे तुम्ही MTDC अजिंठामध्ये स्टे करू शकता। गाडी पार्किंग येथे पार्क केल्यावर आपल्याला थोडेसे पुढे आले की हे शॉपिंग सेंटर दिसते। येथे तुम्ही खूप सारे ट्रायबल आर्टिफॅक्ट खरेदी करू शकतात। अजिंठा लेणी येथे पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी गव्हर्नमेंटने शटल बसची सेवा सुरू केली आहे आणि याची फी अप डाऊन 50 रुपये आहे। अजिंठा लेणी पाहण्यासाठी आपल्याला 40 रुपयाचे तिकीट काढावे लागते। 15 वर्षांखालील मुलांना फ्री एंट्री आहे। पर्यटकांना अजिंठा लेणी ही पाहण्यासाठी मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी खुले असते। लेणी बंद राहण्याचा दिवस म्हणजेच सोमवार। बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक काळखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी ही भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या महत्त्वाच्या लेणी आहेत। लेणी घनदाट जंगलाने वेढलेली आहेत। भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्पात देशातील 12 पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळ लेणी या यादीत समावेश आहेत। मध्ययुगातील अनेक चीनी बौद्ध धर्मीय प्रवाशांनी अकबराच्या काळापर्यंत उपलब्ध असलेल्या आपल्या प्रवास वर्णनात या लेण्यांचा उल्लेख केला आहे। जंगलाने वेढलेल्या असल्याने या लेणी अज्ञात होत्या। अजिंठा लेणीची निर्मिती करणाऱ्या कलाकारांनी विहार आणि चैत्य अशा 2 प्रकारे या लेण्यांची निर्मिती केली आहे। या लेण्यांमधील भिंती आणि छतांवर चितारलेल्या चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि अनेक बौद्ध विभूतींचे चित्रण आढळते। जातक कथांच्या आधारे केलेले कथांचे अंकन या लेण्यांमध्ये दिसून येते। शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून येथील शिल्पे जगभरात मान्यता प्राप्त झाली आहे। चित्रांमधून व्यक्त होणाऱ्या मानवी भावना हे या चित्रांचे वैशिष्ट्य आहे। अजिंठ्यातील चित्रे हे प्रामुख्याने बुद्धांच्या जीवनावर आधारित जातक कथांचे चित्रण करतात। बुद्धाच्या जन्मापूर्वीपासूनच्या कथा यामध्ये समाविष्ट आहेत। अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने 1983 साली घोषित केले आहे आणि या लेण्यांना भारतातील पहिल्या जागतिक वारसा स्थळाचा मान आहे। जून 2013 मध्ये महाराष्ट्राच्या 7 आश्चर्याची घोषणा करण्यात आली असता त्यात अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य ठरले। येथे चित्रित असलेल्या कथांमधून सांस्कृतिक दुवे तसेच नीतिमूल्ये दिसून येतात। बुद्धाचे आयुष्य, त्यांचे विविध अवतार, त्यांचे पुढील जन्म असे सर्व वर्णन या जातक कथांमध्ये दिसून येते। भिंतीवरील जातकांची चित्रे ही बौद्धप्रद आहेत। प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी, क्वचित मंदिरे सुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गावर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असे। त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रयस्थान मिळावे असा असे। त्यांना राजश्रय, धर्माश्रय आणि लोकाश्रय असे।
अजिंठा गावाजवळच्या लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी असे मानले जाते. या लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारासाठी गेल्याने 28 एप्रिल 1819 रोजी लागला. स्मिथने येथील 10व्या क्रमांकाच्या लेण्यातील एका खांबावर आपले नाव आणि तारीख करून ठेवल्याचे आजही दिसून येते. अजिंठा लेणी भारतीय कला विशिष्ट चित्रकलेचे एक श्रेष्ठ जिवंत उदाहरण आहे. या लेणीचे नाव येथील जवळच असलेले अजिंठा गाव यावरून ठेवलेले आहे. या लेणीचे उत्खनन घोड्याच्या नालेच्या आकारात पसरलेल्या डोंगरात केले गेले. याची उंची जवळपास 76 मीटर आहे आणि यासमोर वाघोर नदी वाहते. अजिंठाची चित्रकला टेम्परा पद्धतीचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. यात पर्वताच्या पृष्ठभागास वारंवार घासून तयार केल्यानंतर चित्रांकन केले गेले आहे. पर्वताच्या पृष्ठभागास समतल खोदल्यानंतर मातीचे विभिन्न थरात लोह खनिज, वाळू, तंतुमय वनस्पती इत्यादी पदार्थांचे मिश्रण खूप सावधानपूर्वक लावले जात असे. यानंतर पृष्ठभागास शेवटी चुन्याच्या द्रावणास पातळ थरात अंतिम रूप दिले जात असे. या पृष्ठभागावर खोल जाड्या रूपरेषा काढल्या जात असत आणि त्यानंतर चित्रांना त्रिमितीय प्रभावास प्राप्त करण्याकरिता रिक्त स्थानांना आवश्यक रंगांनी भरल्या जात असे. चित्रांकरिता वापरले जाणारे रंगद्रव्याचे चिकन माती, पांढरे पंख, पांढरे शिसे, लाल गेरू, पिवळा गेरू, लापिस लाजोली इत्यादी आहेत. पुराव्यानुसार ही लेणी 2 वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली आहे. 9, 10, 12, 13 व 15 ही लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावीत. या कालखंडात साधारणतः इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांतून बौद्धांचे दर्शन स्तूप रूपात होते. या व्यतिरिक्त 1 ते 29 क्रमांकाच्या लेणी साधारणतः 900 वर्षानंतर इसवी सन 6व्या शतकाच्या आसपास महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यातून बुद्धांचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजांच्या राजवटीत निर्मिती केली गेली, त्यामुळे त्यास बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते. वाकाटक साम्राज्याच्या ऱ्हासानंतर लेण्यांची निर्मिती अचानक थांबली व ही लेणी योजित भव्यतेपासूनच वंचित राहिली. बौद्ध धर्मातील हीनयान आणि महायान अशा 2 संप्रदायांची तत्वज्ञान अजिंठा लेण्यात पाहायला मिळते. उत्खनने व बौद्ध धर्माची उपलब्ध साहित्य याच्या आधारे अभ्यासक विविध मते नोंदवित असतात. त्यांच्या मतानुसार हीनयान संप्रदायाच्या लेण्यांमध्ये चैत्यगृह पाहायला मिळते, मात्र महायानपंथीय लेण्यात चैत्यगृहांचे समावेश नसतो. चैत्यगृह म्हणजे स्तूप असलेले मंदिर होय. 10व्या आणि 11व्या लेणीतील सातवाहनकालीन चित्रकला पाहून तत्कालीन चित्रकारांचे कौशल्य लक्षात येते. एका चित्रात अनेक लोकांचा समूह चित्रित करण्याची या चित्रकारांची हातोटी विलक्षण आहे. अजिंठा लेणी येथील मूर्ती सौंदर्य, शांती व आध्यात्मिकता याचे अद्वितीय दर्शन घडवतात. ध्यानस्थ किंवा उभ्या स्थितीत असलेल्या बौद्ध मूर्तीमधून, त्यांच्या हावभावातून व शांत चेहऱ्यावरून गहिर अध्यात्म जाणवतं. गुफा क्रमांक 26 मधील महापरिनिर्वाण दर्शवणारी झोपलेल्या बुद्धाची मूर्ती विशेष प्रसिद्ध आहे. तिच्यातील शांतता व समाधानी भाव मनाला स्पर्श करून जातात. तर ही होती या विहंगम अजिंठा लेणीबद्दल संपूर्ण माहिती. तर मी हा माझा व्लॉग येथेच संपवतो. भेटूयात अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. आत्तासाठी निरोप घेतो.